साधारणतः आपण 2.5 तासापासून या ठिकाणी विविध विषयावर मंथन, चिंतन, चर्चा, संवाद करीत आहोत। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून देशभक्तीचं, राष्ट्रभक्तीचं मिशन घेऊन आपण सर्वजण विविध कार्यक्रम करीत असतो। पण माझ्या दृष्टीने जेव्हा मी मनाशी प्रश्न करतो, विचार करतो, तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कोणी 25 वर्ष काम केलं, कोणी 30 वर्ष केलं, कोणी 20 वर्ष केलं, कोणी कदाचित 10 वर्षापासून कार्यकर्ता असेल। अनेक आंदोलनात आपण सहभागी झालो, चक्काजाम केले, कधी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी संघर्ष केला, कधी सेवा उपक्रम केले, अनेक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालो। पण जेव्हा मी माझ्या मनाशी प्रश्न विचारतो की आपल्या भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आपण सर्वात मोठा कार्यक्रम कोणता केला, तेव्हा त्याचं एकच उत्तर येतं की करायचं आहे हर घर तिरंगा, हर मन तिरंगा। हा कार्यक्रम विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या शक्तीच्या आधारावर, परिश्रमाच्या आधारावर घोषित केला। हा घोषित करत असताना नरेंद्र मोदीजींच्या, विश्वगौरव नरेंद्र मोदीजींच्या मनात विश्वास होता की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपापल्या मतदारसंघात अतिशय नियोजनबद्ध रीतीने या कार्यक्रमाला यशस्वी करेल। हा देश कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत एका भावनेने काम करतो। विविध जाती असेल, अनेकता में एकता, विविधता में एकता, यही भारत की विशेषता है, आपण ऐकलं। पण हेही खरं आहे की सर्व जाती, समूह, वर्ग, मग तो कोणत्याही रंगाचा पंचा घालत असेल, कोणत्याही रंगाची टोपी घालत असेल, पण या सर्वांना एका सूत्रात बांधण्याची शक्ती ही मात्र तिरंग्या ध्वजात आहे। आणि हेही खरं आहे की तिरंगा ध्वज म्हणजे कापसापासून धागा केला, धाग्यापासून कापड केलं, कापडाचा एक चौकोन तुकडा म्हणजे तिरंगा ध्वज नाही। अपेक्षा ही आहे की हा तिरंगा ध्वज आमच्यासाठी परमपवित्र आहे। ज्या तिरंगा ध्वजाकडे बघितलं की ओठातून सहजपणे भारत माता की जय निघतं, कारण या तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून आपण भारत मातेचा स्वाभिमान, अभिमान, भारत मातेची प्रगती, भारत मातेची उन्नती हा या तिरंगा ध्वजाच्या चौकोन तुकड्यामध्ये आपण बघतो। हा तिरंगा ध्वज हा म्हणूनच एक कापडाचा चौकोन तुकडा नाही। या तिरंगा ध्वजात 5 फुटाचा पंचा घालून कडक उन्हाची, पावसाची, थंडीची चिंता न करता या देशाच्या देशभक्तांना जाग करत, भारत माता की जय म्हणत, वंदे मातरम म्हणत राष्ट्रभक्तीचा पुल्लिंग जागवणारे महात्मा गांधी दिसतात। या तिरंगा ध्वजात आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस ICS झालेला तरुण मनात विचार केला असता अब्जोपती होता आलं असतं। अंबानींनी सुद्धा सुभाषचंद्र बोसच्या परिवाराकडून कर्ज घेतलं असतं। एवढी बुद्धिमत्ता, प्रचंड बुद्धिमत्ता असणारा ICS झालेला तरुण, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगाचा नारा देत या भारत मातेच्या चरणी आपले प्राण अर्पण करतो। ते सुभाषबाबू तिरंगा ध्वजात दिसतात। शहीद आजम भगत सिंग, अरे सळसळत्या रक्ताचा, धडकत्या हृदयाचा हा तरुण स्वतःचा परिवार वसवायची चिंता करत नाही, तर या देशाचा प्रत्येक परिवार इंग्रजांच्या तावडीतून सुटावा, माझ्या भारत मातेच्या हाताच्या पायाच्या शृंखला नष्ट व्हाव्यात, हा देश स्वतंत्र व्हावा, मेरा रंग दे बसंती चोगा म्हणत हसत हसत फासावर जातो। आणि जेव्हा त्याच्या आईला विचारणा होते कि भगत सिंह जी को तो फांसी दी जा रही है, आपको कैसे लगता है, आणि ती वीर माता म्हणते कि मेरे गर्भ से अगर 100 भगत सिंह ने जन्म लिया होता तो इस भारत माता के लिए सारे मेरे बेटे मैं कुर्बान कर देती। ते वीर माता, ते भगत सिंग आम्हाला तिरंगा ध्वजात दिसतात। स्वातंत्र्यवीर सावरकर, हातात बेड्या, पायात बेड्या, काळ कोठडी। अरे तो संजय राऊत 3 दिवस जेलमध्ये गेला, बरोबर आता शेपटी आईवायला लागला, आणि तोही देशासाठी गेला नाही, राष्ट्रासाठी गेला नाही,
गेला कुठं तर पत्राचाळमध्ये पैसे खाल्ले, मराठी माणसाचे घर विकले, अशी भडवेगिरी केली. 3 दिवसात स्वतःच्या स्वार्थासाठी गेले जा, पण त्याला थंडीतही घाम येतोय. पण स्वातंत्र्यवीर सावरकर देशासाठी गेले, राष्ट्रासाठी गेले. हातात बेड्या, पायात बेड्या, मनामनाच्या बेड्या. पण तरीही 6 वर्षाचा काळ कोठडीतून, ओठातून चेहऱ्यावरचा आनंद आणि ओठातून फक्त आणि फक्त राष्ट्रभक्तीची गंगोत्री निघते, राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचे शब्द निघतात. तो हा तिरंगा आहे. आणि हा तिरंगा या अमृत महोत्सवी वर्षात भारतीय जनता पार्टीचा कोणताही सच्चा कार्यकर्ता असेल, यानी हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, लहराएंगे सब मिलके अपने घरों पे तिरंगा. हा माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी आम्हाला जो संदेश दिलाय, भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रातल्या 2 विधानसभेत, यासाठी प्रत्येकाने पूर्ण शक्तीने या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची, लक्षात ठेवायची, की हा तिरंगा परमपवित्र आहे. कधी मंदिरात जाताना, कधी भगवान महादेवाचा अभिषेक करताना बिना स्नानाने कोणी जातं का? स्नान न करता भगवान महादेवाचा अभिषेक होतो कधी? कारण मनात आपल्याला भीती असते की असा जर मी अभिषेक केला, स्नान न करता मी मंदिरात गेलो, स्नान न करता मी देवाला हात लावला, तर मनात एक तणाव असतो. मग तिरंगा ध्वज हा सुद्धा आमच्यासाठी पवित्र आहे. याचा इतकासाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तिरंगा ध्वज फडकवताना तोंडामध्ये खर्रा आहे, गुटखा आहे, तिरंगा फडकवत आहे. आता आपला कार्यकर्ता तर पित नाही, पण असेही मी पाहिले काँग्रेसचे लोक पिऊन तिरंगा फडकवत आहे. अशी चूक आपल्या हातून होत आहे. ही भारत मातेचं हे प्रतीक आहे. आपल्या आईचा अवमान होईल अशी कोणतीही कृती कोणताही सुपुत्र करू शकत नाही. आणि जो करेल तेवढा मोठा कुपुत्र कोणी राहणार नाही. ही मात्र गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी हा तिरंगा फडकवण्याच्या दृष्टीने काही नियोजन आपल्याला करायचं. पहिलं काम की अनेक लोक माझ्याकडे संस्था येतात आणि म्हणतात, भाऊ आम्हाला 500 झेंडे द्या, 1000 झेंडे द्या. म्हणतात 1000 नाही, मी 1,00,000 झेंडे देईल, पण ते काही प्रसादासारखे वाटायसाठी देणार नाही की रस्त्यावर उभा आहे, घे रे तू नाही. आपल्याला नियोजन शास्त्र शुद्ध करायचं. आपण जेवढं वजन पेलू शकतो तेवढंच नियोजन करायचं, काही कारण नाही. जेवढं आपण बूथपर्यंत करू शकतो. मग यामधलं नियोजनाचं शास्त्र काय? तर पहिलं काम तर मतदार यादी ही एक तर संगणकामध्ये आहे, ती डाउनलोड करून त्याचं प्रिंटआउट काढलं पाहिजे, किंवा तहसील कार्यालयातून. आता आपलं सरकार आहे, थोडासाही दबाव टाकला तर आता बर्फासारखे अधिकारी पिघळतात. पहिले पिघळत नव्हते, पहिले दगडासारखे वागत होते. म्हणजे मी आता अनुभव घेतला. एकाचे पैसे 1.5 वर्षापासून दिले नव्हते, फोन केले तर त्यांनी बोलवलं, चेक साठी बोलवलं. जो शिव्या देत होता तो आता त्याला चहा पाजला, गोडही बोलला. इतका गोड बोलत होता असं वाटलं की याच्या आईने हा गर्भात असताना रोज 1-1 क्विंटल साखर खाल्ली, इतका तो गोड बोलत होता. कारण सरकार आलं आहे. आणि म्हणून मतदार यादी तहसीलदाराकडून घ्या. कुठं अडचण असेल तर मला सांगा. मग आपलं जेवढं बूथ आहे त्या बूथच्या माध्यमातून शास्त्र शुद्ध तयारी करा. मी तर तुम्हाला आवाहन करेन, प्रयत्न आपण करतोच आहे देवरावजी जिल्ह्यात, पण आता आपल्याला इथं लोकसभा क्षेत्राचं बैठक आहे, मला त्याची माहिती नव्हती. पण आपल्या जिल्ह्यात तरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा झेंडा असा जसा आपण पंचा टाकतो भाजपमध्ये जेव्हा प्रवेश केला तसा नाही, आपण लिफाफ्यात झेंडा टाका. आपण मुद्दाम चंद्रपूर जिल्ह्यासाठी सांगतो कारण वणीचं मला माहीत नव्हतं. आपण मुद्दाम काडी सुद्धा केली आहे का रे काडी. आता ही काडी करताना आपल्या मनात भावना काय होती? एकदम दणकट काडी आहे.
आणि ही काडी करताना अशा आपण आत्ता सध्या 1.5 लक्ष काड्यांचे ऑर्डर दिले आहे, काही चंद्रपूरसाठी आणि काही ग्रामीण बाकीसाठी. काडी ठेवताना प्रत्येकाने झेंडा उतरवल्यावर सुद्धा ती काडी घरातच ठेवायची आहे. ती काडी घरात का ठेवायची आहे? जो जो म्हणून या तिरंग्याकडे वक्र दृष्टीने पाहिल त्याच्यासाठी नंतर 3 दिवस झेंडा आहे आणि 362 दिवस त्याचा दंड आहे. आणि म्हणून माझ्या समोर प्रस्ताव आले, कोणी म्हणाले भाऊ 2 रुपयाची कमची घ्या, 3 रुपयाची कमची घ्या. म्हटलं कमची घ्यायची नाही, असा दंडा घ्या की झेंडा 15 ऑगस्टला उतरल्यानंतर सुद्धा इतर दिवशी या दंड्याचा उपयोग जो जो म्हणून या देशाकडे वक्र दृष्टीने पाहिल, ज्यांच्या ओठामध्ये देशभक्तीचं गाणं आहे, पोटात फक्त खुर्ची आहे, जे मायावीर रावणासारखे राजकारणामध्ये जातीयवादाचा उपयोग करतात, देशभक्तीपेक्षा कर्नाटक जिंकायची म्हणून धर्म बदलतात, अशा लोकांचे जे जे जय जयकार करून देशविरोधी कृत्य करेल त्यांच्यासाठी हा दंडा मुद्दाम आपण मजबूत केला आहे. झेंडा लावताना एक आपण फ्लॅग कोड, झेंड्याचा एक कायदा होता. खरं तर हा कायदा जेव्हा केला तेव्हा पंडित नेहरूंनी सर्वांनी झेंडा फडकवता येईल अशी तरतूदच ठेवली नव्हती. मंत्र्यांनी फडकवायचा, आमदार खासदारांनी फडकवायचा, जिल्हाधिकाऱ्यांनी फडकवायचा आणि सामान्य लोकांनी नुसतं सॅल्यूट मारायचा, एवढीच त्या झेंडा कोडमध्ये तरतूद होती, फ्लॅग कोडमध्ये तरतूद होती. जो आमचा ध्वज संहिता आहे त्या ध्वज संहितेमध्ये एवढीच तरतूद होती, सामान्य व्यक्ती हा कुठेही झेंडा फडकवू शकत नव्हता. पण 14-15 वर्षापूर्वी अचानकपणे एक उद्योगपती पैसे कमवणारा होता, पण तरीही त्याच्या मनात देशभक्तीची भावना होती, तो सुप्रीम कोर्टात गेला आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने तर्काच्या आधारावर जी काही कायदेशीर बाजू मांडली, राष्ट्रभक्तीच्या संदर्भामध्ये जे तर्क दिले त्या तर्काच्या आधारावर तेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की या देशातील प्रत्येक भारत मातेच्या सुपुत्राला झेंडा फडकवण्याचा अधिकार आहे, पण कंडिशन अप्लाय, अट एकच की सूर्योदयाच्या नंतर झेंडा फडकवायचा आणि सूर्यास्ताच्या अगोदर त्या झेंड्याला सन्मानाने उतरवायचं, असा तो ध्वज संहितेमध्ये ती तरतूद करण्यात आली. मग आपण माहिती आहे की मग अनेक ठिकाणी सामान्य लोक चौकात, इतर ठिकाणी इतर दिवशी सुद्धा झेंडा फडकवू शकत होते. आता 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा 3 दिवसाचा अमृत महोत्सवी कालावधी आणि या अमृत महोत्सवी कालावधीसाठी ध्वज संहितेमध्ये केंद्र सरकारने काही बदल केले. हा बदल काय? तर या दिवशी हर घर तिरंगा, हर मन तिरंगा. तर मग 13 तारखेला सूर्योदयानंतर झेंडा फडकवायचा, 13 तारखेला आणि 14 तारखेला कायद्यामध्ये थोडीशी सूट देऊन आता तो ध्वज उतरवायची आवश्यकता नाही, तो 15ला मात्र सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर उतरवायचा आहे. आता ही माहिती घेऊन ही संधी असते की कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या दृष्टीने जेव्हा जेव्हा एखादा उपक्रम येतो, कार्यक्रम येतो, याच्यामध्ये जीव झोकून दिलं तर पक्ष सुद्धा विस्तारित होत असतो. मला आठवतं की चंद्रपूर महानगरामध्ये अनेक पदाधिकारी यांच्या कुटुंबात कधीच राजकीय वातावरण नव्हतं, ना त्यांच्या कुटुंबातील कोणी राजकीय नेते होते, पण अनेक कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे नंतर भविष्यात झाले. याचं एक मात्र कारण होतं की तेव्हा राम तिकिटावर जेव्हा आंदोलनं व्हायची आणि ट्रेनमध्ये गच्च भरून लोक जायची, संपर्क व्हायचा आणि त्या संपर्कातून नंतर अनेक लोक भारतीय जनता पार्टीशी जोडले जायचे, कार्यकर्ते व्हायचे आणि भविष्यामध्ये नेते व्हायचे. मग चेतना रॅली असो किंवा मान्य गडकरींच्या नेतृत्वामधला दिल्लीचा महागाईचा मोर्चा असो किंवा मुंबईमध्ये 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीच्या स्थापने दिवसानिमित्ताने बांद्रा रेक्लेमेशनच्या त्याच ठिकाणी चौपाटीवर झोपण्याचा कार्यक्रम असो, त्या दिवशी कार्यकर्ते तिथं स्वतःची चादर टाकून झोपलेत
आणि तिथं चादर टाकून त्या दिवशी झोपून मग श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकूया, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा, आणि शक्तीने पुढे गेले. मग काँग्रेस वागे परमनंट चादरीवर झोपण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आपण 2 दिवस झोपलो, नंतर आपण मात्र एकत्र येऊन परमनंट झोपण्याचा कार्यक्रम केला. मग याचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जे म्हणून या ठिकाणी आपापल्या तालुक्यामध्ये जे तालुक्याचे प्रमुख नेते आहे त्यांनी याचं नियोजन केलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, प्रत्येक बूथवर मतदार यादीनुसार टिक करून, आणि सोबत आपण एक प्रतिज्ञापत्र देतोय. या प्रतिज्ञापत्राच्या खालती तो झेंडा त्याच्या घरी पोहोचला, त्याचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, त्याची जन्मतारीख एवढं वापस घ्यायचं आहे. त्यामुळे झेंडा पोहोचला तर एका घरीच पोहोचला पाहिजे, हे काय रस्त्यावर वाटायचं नाही. मग आपल्याला दुसरं आपल्याला आव्हान आहे की तुम्ही स्वतःचे व्हिडिओ करा, स्वतःचे. बाकी वेगळी करतो ना आपण, दीपावलीमध्ये पाठवतो, सकाळी उठलो की गुलाबाचं फूल पाठवतो, गुड मॉर्निंग पाठवतो. मग आता यावेळी आपण तुम्ही स्वतःचाच व्हिडिओ करा. आम्ही आमचे व्हिडिओ म्हणतच नाही आहे, स्वतःचा व्हिडिओ करा. त्या व्हिडिओमध्ये एखादं चांगलं हर घर तिरंगा हर मन तिरंगा, देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल, जे म्हणून तुम्हाला आठवेल, जे म्हणून सहजपणे व्यक्त करता येईल, आणि आवाहन करा. तुम्ही फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवा, तिरंगा फडकवायचा आहे, नाही तर चेहरा आपला सुतकी आहे, उदासी आहे असा नाही. आणि हे सुद्धा व्हिडिओ आवाहनाचे पाठवले पाहिजे. आपल्याला माननीय मोदीजींनी डीपी बद्दल सांगितलं आहे. ज्यांना ज्यांना डीपी ठेवता येतं, हे काल मी करून पाहिलं, कारण मी डीपी कधीच ठेवत नव्हतो, मला माहितीही नव्हतं. मग काल मी यशस्वी झालो, तेवढं नवीन ज्ञान मला प्राप्त झालं. पण तुम्ही सुद्धा हा प्रयत्न केला पाहिजे. झेंडे आणि दंड्यासाठी देवराव जी, संजय गजपुरे जी, हरीश शर्मा जी, अपन ने 2 व्यक्तियों को ये काम दिया है, एक प्रकाश दारने और राजू सुरावा. ये डंडे बनाने का, झंडे लगाने का, तो उसके पास आपका ऑर्डर प्लेस कर दो. आप भी अपना बलगार विधानसभा का ऑर्डर प्लेस कर दो और बाकी तहसील का ऑर्डर, यानी अभी फिर झंडे भी मिलना कठिन हो रहा है. आज अपन ने पोस्ट ऑफिस से 70,000 झंडे आखिर लिए, बाहर मार्केट में 50,000 मिल रहे. तो मुझे लगता है अच्छा झंडे मिल जाएंगे, फिर दंडे का शॉर्टेज आ जाएगा. म्हणून जे काही आहे ते आज उद्या ऑर्डर द्या तुम्ही, म्हणजे मग ते आत्ता आपण माझ्या माहितीप्रमाणे 1,50,000 झेंडे आणि दंडे सांगितलं. काही झेंडे दंडे हे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी काही ठिकाणी देत आहे. आपण विकतच घ्यावं लागणार आहे, फुकट झेंडे नाही आहे, त्यामुळे आपण विकत घेतोय. मग 13 तारखेला एक वेळ निश्चित करता येईल का? कधीही झेंडा गावताय असं करण्याच्या ऐवजी मला वाटतं की भारतीय जनता पार्टीने एक वेळ जिल्ह्यामध्ये घोषित करावी, महानगरासहित, की 9 वाजता आपापल्या घरावर झेंडा लावायचा. तिकडे हंसराजजी आपल्या घरावर गावत आहे, मी आपल्या घरावर गावत आहे, देवरावजी आपल्या घरावर गावत आहे, गंजापुरे गावत आहे, अतुल भाऊ गावत आहे, संजीव रेड्डी साहेब गावत आहे, हरीश शर्माजी गावत आहे. असा एक टाइम निश्चित केला पाहिजे, तो कम्युनिकेट केला पाहिजे. आणि तो कम्युनिकेट करण्यासाठी एक देवरावजी एक संवाद सेतू केला पाहिजे, ज्याच्यामध्ये 2,000-3,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद सेतू आहे. मग व्हॉइस SMS केला पाहिजे, साधा SMS केला पाहिजे, आणि आपल्या कार्यकर्त्यांना रोज हर घर तिरंगा हे लक्षात राहावं म्हणून विविध उपक्रमाच्या माध्यमातून. मग फ्लेक्स बोर्डचा विषय येतो की फ्लेक्स बोर्ड गावा. आता आपण वाढदिवसाचे गावतो, माझे फ्लेक्स बोर्ड माझ्या वाढदिवसाला अनेकांनी गावले. मग आता हा तर 75वा स्वातंत्र्याचा वाढदिवस आहे. आपल्यापेक्षा देश तर 1,00,000 कोटींनी महत्वाचा आहे, आपण तर खूप सामान्य आहोत. मग आपापल्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी या दृष्टीने तुमचाच फोटो घ्यावा ना. काही आम्ही असं म्हणणार नाही की बा ते अनेकदा होते झेंड्याचा फोटो छोटा आणि नेत्यांचे एवढे मोठे मोठे फोटो राहते, तो झेंडा कधी गपगा माहीत नाही. यावेळी मी आग्रह करतोय की खूप गजबज करू नका, काही आवश्यकता नाही. कोणाचे फोटो नाही टाकले तर मी तर नाराज होणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, काही टाकू नका आमचे फोटो कोणाचे. तुमचे स्वतःचे तर टाका, एक तिरंगा टाका, एखादं स्लोगन लिहा, मी तिरंगा फडकारणारच, मैं और मेरा तिरंगा, जे सुचेल तुमच्या कल्पकतेला ते सुचवा. पण तुमचे स्वतःचे फोटो घेऊन एक बोर्ड तरी प्रत्येकाने गावला पाहिजे. आणि देवरावजी जेवढे बोर्ड जेवढे लोक गावतील
ते फोटो काढा. पुढच्या वेळी तिकीट देताना हा प्रामुख्याने विचार ठेवा की बोर्ड आणि तिरंगा ज्याचा दिसला त्याला तिकीट देताना 25 मार्क जास्त द्या. स्वतःच्या पैशाने एखादा तर बोर्ड गावला तर काय अडचण आहे, बरोबर आहे. तुमचंच गावा म्हणतोय मी, असंही नाही म्हणतोय की त्याच्यावर बिना पैशाने नेत्याचे फोटो टाका. तुमचा फक्त सिंगल फोटो, एकदम सिंगल फोटो आणि तिरंगा, असं बाकी काहीच टाकू नका आणि शिकोगण करा. हे मात्र केलं पाहिजे असं माझं आव्हान आहे. आपापल्या तालुक्यामध्ये या निमित्ताने अमृत महोत्सवी तिरंगा रॅली काढता येईल का? युवा मोर्चा, युवती मोर्चा एक मस्तपैकी सजवून वगैरे एकदम टॉप मस्त एकदम रॅली काढायची. असा उसळता समुद्राला लाज वाटावी असा उसळता उत्साह त्यामध्ये राहिला पाहिजे. नारा देताना सुद्धा जोश असला पाहिजे. हमदर्द का टॉनिक सिंकारा पिल्यासारखा असे थकून आहे असं होता कामा नये. आणि त्या दृष्टीने मग तुम्ही या रॅलीकडे पाहता येईल का हे बघितलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे, कारण याचे पैसे काही जिल्हा देणार नाही, झेंडे धंडे फुकट देऊ. पण ज्यांना शक्य आहे, ज्या तालुक्यामध्ये एकदमच BPL तालुका असेल तर सोडून द्या. पण जो तालुका इन्कम टॅक्स पेअर असेल त्या तालुक्याने चौकामध्ये 15 ऑगस्टला देशभक्तीचे गाणे गाऊन त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली पाहिजे. 15 ऑगस्टला ज्यांना शक्य असेल आपापल्या चौकांची निवड करा आणि त्या चौकामध्ये 15 ऑगस्टला झेंडावंदन करता येईल का? आणि ते काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे असं नाही आहे. ते तुम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक चौकामध्ये असणाऱ्या लोकांच्या हातून करा. कोणी एखादा पानपट्टीवाला असेल त्याच्या हातून करा, देश त्याचाही आहे. एखादा भाजी विकणारी महिला असेल, देश तिच्याही हक्काचा आहे. शिंगाडे विकणारी एखादी महिला असेल त्याच्याही हक्काचा आहे. एखादा दिव्यांग असेल त्याच्याही हक्काचा आहे. पण उद्या ब्रह्मपुरीमध्ये 50 चौक असेल तर 15 ऑगस्टला एकाच वेळी हा झेंडावंदन होऊ शकतं का? एका झेंडावंदनाला एका चौकात अतुल भाऊ आहे, दुसऱ्या चौकामध्ये भाजपचा एखादा अध्यक्ष आहे, महामंत्री आहे, युवा मोर्चा अध्यक्ष आहे. या दृष्टीने सुद्धा यामध्ये आपल्याला करता येईल का हे बघितलं पाहिजे. रांगोळी स्पर्धा घेता येईल, गावामध्ये राष्ट्रभक्तीशी समर्पक अशी रांगोळी काढता येईल. चौकामध्ये भारत माता किंवा शहीदांची वेशभूषा घेऊन, राष्ट्रभक्तांची वेशभूषा घेऊन कोणी त्या ठिकाणी त्या दिवशीचा आनंद उत्सव अमृत महोत्सवी वर्षाचा साजरा करता येईल. हायड्रोजनचे फुगे घेऊन लहान मुलांच्या हातून अतिशय उत्साहामध्ये हायड्रोजनचे फुगे सोडण्याचा कार्यक्रम करता येईल. 50-50 तिरंगे फुगे आहे आणि या तिरंगे फुग्यामध्ये हायड्रोजन गॅस भरला जातो आहे. एखादा मैं और मेरा तिरंगा, आता भारतीय जनता पार्टीने नव्हे तर केंद्र सरकारने एक ॲप केला आहे. हा आहे का इथं? आहे ना तू? हा ॲप जो आहे या ॲपमध्ये मैं और मेरा तिरंगा असा तो ॲप आहे. आणि एक अपेक्षा केली आहे की प्रत्येकाने आपला तिरंगा घेऊन या हाऊ टू पुट तिरंगा, हा हर घर तिरंगा यामध्ये आपल्याला सेल्फी विथ फ्लॅग करता येतं. तर यामध्ये सुद्धा तरुणींना आवाहन करा आणि सेल्फी विथ फ्लॅग यामध्ये जास्तीत जास्त तरुणी सहभागी कसे होत आहे. अजून एक संधी आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हे तर एखाद्या चौकामध्ये देशासाठी काम करणाऱ्या तरुणींची नोंदणी सुरू असं म्हणत नोंदणी करा. मग धीरे धीरे एका हातात तिरंगा दुसऱ्या हातात आपला झेंडा असं करता येईल. आता या दृष्टीने सुद्धा करता येईल का याचाही अभ्यास हा आपण केला पाहिजे. काही वाद्य देशभक्तीपर गीताचे किंवा देशभक्तीपर गीत आपल्या गाड्यांमध्ये आहे, इकडे आहे, ते गावण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे. मला वाटतं की आपण चंद्रपूर जिल्हा म्हणून आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. हर घर तिरंग्यामध्ये जर मला कोणी विचारलं की देशामधल्या 742 जिल्ह्यात सर्वात मोठी जबाबदारी असणारे जिल्हे कोणते, तर माझ्या दृष्टीने 2च जिल्हे आहे की ज्यांच्यावर तर तिरंगा फडकवण्याची जबाबदारी आहे. कारण चंद्रपूर आणि वर्धा हे 2 जिल्हे या देशामध्ये तिरंगा फडकवणाऱ्यांचा वारसा चालवतात. 7-8 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या गवालिया टँक म्हणजे आत्ताचं आझाद क्रांती मैदान या ठिकाणी अधिवेशन झालं.
आणि 9 ऑगस्टला जेव्हा क्विट इंडिया चले जाओ असा त्या अधिवेशनातून मंत्र उच्चारला गेला, अंग्रेजो भागो, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, कामरूप पासून कच्छ पर्यंत या देशामध्ये राष्ट्रभक्त, देशभक्त, जातीचा धर्माचा विचार न करता या चले जाओच्या आंदोलनामध्ये उतरले. आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण या प्रयत्नात या आंदोलनाचा मानाचा शिरोमणी जर कोणत्या जिल्ह्यात होता तर तो चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात होता. 16 ऑगस्ट 1942ला पहिल्यांदा युनियन जॅक खालती आला आणि तिरंगा ध्वज सन्मानाने लहरला. तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा चिमूर क्रांती. लोकांनी प्राण दिले, युनियन जॅक खालती आला आणि तिरंगा फडकला आणि पहिल्यांदा बर्लिनच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली कि अगर भारत का अंग्रेजों के ताबे से कोई भूभाग मुक्त हुआ है तो वो चंद्रपूर जिले का मुक्त हुआ. 1942ला 3 दिवसासाठी जर एखादा भूभाग मुक्त झाला असे, तिरंगा फहराया गया वो चंद्रपूर के चिमूर में. आणि दुसरा नागपंचमीचा दिवस होता 20 ऑगस्ट 1942. वर्धा जिल्ह्याच्या आष्टीमध्ये नागपंचमीचं जीवन ताटामध्ये तसंच टाकून देशभक्त गेले. अरे ताटात त्या परिवारातली स्त्री सांगत होती जेवण करून जा. ते म्हणाले पहिले तिरंगा फिर खाना. अन्न तसंच ताटात टाकलं, तिरंगा फडकवला, गोळीबारामध्ये जीव द्यावा लागला. हे दोनच जीव आहे. मग त्यांचा वारसा चालवणारे आपण आहोत. तिरंगा फडकवताना मागे कसं राहता येईल? तिरंगा फडकवताना एकच मनात विचार करा की राष्ट्रासाठी, देशासाठी, भारत मातेसाठी हजारो शहीद हसत हसत फासावर गेले. तुम्ही कमीत कमी रडत रडत तर नियोजन करा. हे फासावर जायचं आहे का? पण तेवढे भाजपचा कार्यकर्ता म्हणून होत नसेल. नुसतं निवडणुका, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद हे बाय प्रॉडक्ट आहे, हे मुख्य नाही. आणि म्हणून या दृष्टीने सर्वांनी शक्तीने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. आता 1 मिनिटाची मी गॅप यासाठी घेतो की दुसरा विषय देताना हा जो महत्त्वाचा विषय आहे तो मागे पडता कामा नये. आता आपण दुसऱ्या विषयावर येऊ. खरं तर तुम्ही आणि मी सौभाग्यशाली आहोत की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. बाकी सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे दुर्भाग्यशाली आहे. कारण शिवसेनेत काम करणारा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेसाठी काम करतो. राष्ट्रवादीत काम करणारा कार्यकर्ता शरद पवार, आता ज्याचं निवासस्थान आपण दिलं देवगिरीत ते अजित पवार, रोहित पवार आणि मग पार्थ पवारसाठी काम करतील. जे लोक काँग्रेसमध्ये काम करतात ते सोनिया गांधी, राहुल गांधीसाठी काम करतील. जे सपामध्ये काम करतात ते मुलायम सिंग आणि त्याचे भाऊ आणि त्याच्या भाऊ बहिणासाठी, सुनबाईसाठी काम करतील. फक्त तुम्ही सौभाग्यशाली आहात की भाजपचे कार्यकर्ते म्हणून आपण देशासाठी काम करतो. आपण कोणत्याही कुटुंबासाठी काम करत आणि हे सांगायची आवश्यकताच नाही. जेव्हा आपण जे निर्णय केलेत, ज्या योजना केल्यात, स्वातंत्र्यानंतर शौचालय नव्हते, शौचालय दिले. फुंकणीवरून फुंकत फुंकत आयुष्य खर्च व्हायचं, आपण त्यासाठी योजना केल्या. परवा मी राज्य सरकार तयार झाल्यानंतर राज्य सरकारच्या भविष्याच्या योजनांसाठी बसलो आणि अनेक योजना या कागदावर उतरवत होतो. तेव्हा मला आश्चर्य झालं की मोदीजींची दूरदृष्टी, मोदीजींची दिव्यदृष्टी, स्टँडअप योजना, स्टँडअप योजनेमध्ये युनिकॉर्न कंपन्या. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, जेव्हा मी हे कागदावर उतरवत होतो, माहिती घेत होतो, तेव्हा मनात एकच भावना आली की आपलं मागच्या जन्मीचं काही पुण्य असेल. देवानी आपला जन्म तर भारतात दिलाच, पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्या हाती दिला, यापेक्षा पूर्वजन्मीचं कोणतेही पुण्य असू शकत नाही. युनिकॉर्न कंपन्यामध्ये 6-6 वर्षात काय बदल झाले हे तर आपण राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून करू. पण या पक्षाची सत्ता जावी,
विश्वगौरव नरेंद्र मोदींच्या विकासाची गाडी थांबावी, अमित भाईच्या नेतृत्वामध्ये एक सामर्थ्यशाली वैभवशाली राष्ट्र निर्माण केलं जातं. यातून काही लोकांना इतकी पोटदुखी झाली आहे की अपेंडिक्स झाल्यानंतरही जेवढं पोट दुखत नसेल तर हजारो अपेंडिक्सचं दुःख काही लोकांना होतोय. आणि मग अशा प्रसंगात विश्वगौरव नरेंद्र मोदी जी भारताच्या प्रगतीच्या सोबत सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना या भावनेतून काम करत असताना एका गोष्टीकडे वारंवार लक्ष देतात. हे एका शक्तिशाली दूरदृष्टीच्या नेत्याचा परिचय आहे. तुम्ही विचार करा की बूथ सशक्त व्हावा यासाठी जेवढा आग्रह मोदीजी करतात, मला कधी कधी वाटतं की शेवटी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला स्वतःला लाज वाटली पाहिजे असं मी माझ्या मनाला सांगतो. की दिल्लीतून म्हणजे जसं 1 वर्षाचा मुलगा हा आईच्या हाताने तोंडात घास भरवत असेल तर ते विचित्र वाटत नाही, ते ॲबनॉर्मल गोष्ट नाही. पण 35 वर्षाचा जाग्यावर ठोंब्या जर आईच्या हातातूनच घास घालत असेल तर ते ॲबनॉर्मल गोष्ट आहे. मी देवरावना हेच म्हटलं की देवरावजी, आता भारतीय जनता पार्टी केंद्रीय शाखेनी ॲप दिला, जो ॲप तुम्हाला सांगितलं काय का असेल, सांगितलं का ना, यांना दाखवलं का ॲप. तिथून मी आपण अभ्यास करत नाही हे त्याचा अर्थ आहे. त्यांनी आपल्याला सी ग्रेड किंवा ज्या बूथवर आपण लक्ष दिलं पाहिजे त्या बूथची तयार यादी पाठवली आणि काय सांगितलं की लोकसभेत जे प्रभारी आहे त्यांनी 30 लोकांची टोळी करायची आणि विधानसभेत जे प्रभारी आहे त्यांनी 10ची टोळी करायची. आणि या बूथच्या संदर्भात काल जेव्हा मी यादी पाहत होतो तेव्हा मी पुन्हा सांगतोय की मग स्वतःला लाज वाटत होती की आपण इतक्या योजना करतो, इतकी कामं करतो, तरी सुद्धा आपली सर्वात मोठी चूक काय तर धूमधडाक्यात लग्न होत आहे, बँड बाजा, पंचपक्वान्याचं जेवण आणि नवरीसाठी मंगळसूत्र बांधायला मात्र आपल्यापाशी पैसे नाही. अशी तर आपली अवस्था नाही आहे की बूथची रचना करणं, त्याचं संगणकीय करणं, त्याचं विश्लेषण करणं, शास्त्रशुद्ध अभ्यास करणं, तर्काच्या आधारावर नियोजन करणं आपण कमी पडतोय. तिथून यादी येत आहे. बगारशा विधानसभेची यादी आली, चंद्रपूरची यादी आली, राजुरीची यादी आली, वणीची यादी असे. कोणासाठी आहे? पक्ष सुदृढ व्हावा, पक्ष मजबूत व्हावा. या पक्षाच्या सत्तेमध्येच देशाची प्रगती आहे. बाकी पक्ष दुर्दैवाने सत्तेत आले तर राष्ट्राची अधोगती आहे, ही भावना आहे. आणि हे आपण बघितलं. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, राज्य कसं चालायचं आपल्याला माहिती आहे. जे मंत्रालय जनसामान्यांची प्रश्न सोडवण्यासाठी होतं ते मंत्रालय हजारो दारूच्या बॉटल सापडायला लागल्या, बारचं रूपांतरण त्या मंत्रालयाचं झालं. जर त्या मंत्रालयाच्या भिंतीला बोलता आलं असतं, रडता आलं असतं तर महापुराचा धोका झाला असता. एवढ्या रडल्या असत्या त्या भिंती की कोणत्या दुर्दैवी लोकांच्या हातात हे मंत्रालय गेलं. आपल्याला काय करायचं आहे? उचललं हे मीठ मूठ बरं साम्राज्याचा कचगा पाया. आता बनवलं हे बूथ तर काँग्रेस राष्ट्रवादीला तडीपार करता येईल. आणि मग यासाठी तुम्हाला सांगण्यात आलं सरळ ॲप आहे. साधारणतः मी जे आपले IT प्रमुख आहे त्यांना सूचना केली की तुम्ही कार्यकर्त्यांना मोबाईलमध्ये भरायच्या भानगडीत पडण्यापेक्षा फॉर्म भरून द्या आणि ते फॉर्म प्रत्येक विधानसभेचे एक ऑपरेटर करा. आवश्यकता असेल तर एका तालुक्याचं एक ऑपरेटर, एका तालुक्याचं आवश्यक नाही आहे, एका विधानसभेचे एक ऑपरेटर करा. आपण त्याच्या पगाराची व्यवस्था करू. खरं तर चंद्रकांत दादा काल म्हणाले की मी पैसे देतो. मी त्यांना सांगितलं नाही, आम्ही जेवढ्यात आमचा खर्च करू. ही तुमची जबाबदारी नाही, आमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी काय राज्याची आहे का? आमची नाही आहे, आमची जबाबदारी आहे.
आणि म्हणून जिथं आवश्यक असेल त्या विधानसभेत आपण ऑपरेटर देऊ, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जे म्हणून स्वतःला नेते समजतात त्या सर्व नेत्यांनी जीव ओतायचा आहे. तुमच्या माहितीकरता सांगतोय की भारतीय जनता पार्टी केंद्रीय कार्यालयात एक एवढ्या भिंती एवढा कॅम्प्युटर जागा आहे, पूर्ण भिंती एवढं स्क्रीन आहे, आणि त्या स्क्रीनवर तुम्ही इकडे जसा जसा डेटा भरता तसा तसा तो डेटा येत आहे. दुर्दैवाने मध्य प्रदेश नंबर 1 वर गेला, राजस्थान 1 वर गेला आणि महाराष्ट्र मागे राहिला. त्यांनी प्रत्येक राज्याचं ग्रेडेशन केलं A, B, C, तर महाराष्ट्र C मध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठवाडा C प्लस आहे. मी गमतीने म्हणालो की त्यांनी 3च ग्रेड ठेवले. जर A to Z ठेवला असता तर आम्ही सर्वजण Z ग्रेड मध्ये गेलो असतो. हे लाज वाटणारी गोष्ट, शरम वाटणारी गोष्ट. आणि म्हणून या बूथ रचनेत 4 विषयाचं विश्लेषण हे त्या ॲपमध्ये आपल्याला सरळ ॲपमध्ये टाकायचं आहे. काय टाकायचं आहे? आता आपण नेते आहोत हो, काल जन्मलेले नेते नाही आहे. 25-25, 30-30 वर्ष आपण काम करतोय असे नेते आहोत. जिल्हा पदाधिकारी म्हणजे कोणीही येत नाही. जिल्हा पदाधिकारी म्हणजे जिल्ह्यामध्ये जे अतिशय श्रेष्ठ नेतृत्व करण्याची क्षमता असणारे लोक आहेत तेच जिल्हा पदाधिकारी होतात. बाकी तर गावातच अटकतात, बूथवरच अटकतात. मग तुम्ही एवढे शक्तिशाली असताना तुम्हाला एक गोष्ट तर दैवी असायलाच पाहिजे की आकलन करता यावं. आणि म्हणून ती आकलन करण्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की त्या बूथवर धर्म जातीचं काय तुमचं मत विश्लेषण तर काय अंदाज घ्यायचा आहे. परफेक्शन असणार नाही, हा अंदाज आहे, पण हा अंदाज तुम्हाला करायचा आहे. दुसरं काय करायचं आहे? त्या बूथवर प्रभावशाली व्यक्ती कोण? प्रभावशाली म्हणजे आपल्या पक्षाची. उद्या समजा घुग्गुसमध्ये आपण एका बूथवर गेलो जिथं विवेक बोडे राहतात, मग तिथं विवेक बोडेचं नाव टाकायचं की हा बघा पक्षाचा प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. पण त्याच वार्डात अजून एखादा दुसऱ्या पक्षाचा प्रभावशाली, समाजाचा प्रभावशाली व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी त्याचंही नाव टाकायचं आहे. कारण आता एक देशाचा पूर्ण अभ्यास करण्याचं काम सुरू झालं आहे. लाभार्थी आहे. जेव्हा तुम्ही त्या बूथवर कार्यक्रम सांगितला असेल की प्रत्येक घरी जायचं आहे, मग मतदार यादी तुम्हाला पेज निहाय फाडावी लागेल. फाडावी लागेल म्हणजे असं नाही फाडायचं, फाडायचं म्हणजे सुटं करायचं. आणि त्या पेजवर 1 कार्यकर्ता 2 कार्यकर्त्यांनी घरोघरी जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की बा सरकारी योजनांचा काही फायदा झाला का, तुमचं काय मत आहे, ही माहिती आपल्याला भरायची आहे. आणि मग निवडणुकीच्या संदर्भातलं जे विश्लेषण आहे, एवढे 4 विषय त्यामध्ये टाकायचे आहे. आणि याची मुदत ही तशी 31 जुलै 2022 होती. आता ती मुदत आपला जो प्रचंड उत्साह पाहिल्यावर त्यांनी आता पहिल्यांदा 15 ऑगस्टपर्यंत वाढवली. पण आपला उत्साह एवढा होता की आता ती 30 ऑगस्टपर्यंत केली आहे. तर आपल्या उत्साहाच्या समोर त्यांनी पूर्ण दंडवट करण्याची वेळ आणू नका. आणि कमीत कमी चंद्रपूर जिल्ह्याच्या नेतृत्वात हे तरी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नाही तर उद्या करतो, परवा करतो आणि मग आपण म्हटलं तर मग ते मागे जाईल. आणि म्हणून आपल्याला सर्वांना लक्ष द्यायचं आहे. नाही तर लहानपणी आम्हाला ते गंमत सांगायचे की आराम हराम है, हे पंडित नेहरूजी सांगायचे की आराम हराम है, आराम ये इंसान का सबसे बड़ा शत्रु है, असं पंडितजी सांगायचे. आणि म्हणायचे की आम्ही तर महात्मा गांधीचे भक्त आहोत. महात्मा गांधी म्हणायचे की शत्रु से प्रेम करो, इसलिए हम आराम से प्रेम कर रहे हैं. असा काही भाव आपल्या या भूत रचनेमध्ये आणू नका, ही माझी दुसरी सूचना आहे. तिसरा विषय काय? बूस्टर डोसच्या संदर्भामध्ये एक मोठा कार्यक्रम हा बूस्टर डोसच्या संदर्भामध्ये आपल्याला माननीय मोदीजींनी दिला आहे. आणि हा जो बूस्टर डोसचा कार्यक्रम आहे
याच्यामध्ये ठीक आहे, आत्ता तुम्ही एकदम गागले नाही तरी साधारणतः 15 ऑगस्ट नंतर कामाला लागावं. यामध्ये या बूस्टर डोसच्या संदर्भामध्ये आपल्याला 75 दिवसाचा कार्यक्रम हा साधारणतः बूस्टर डोसचा दिला आहे. आणि मग त्या दृष्टीने हे बूस्टर डोसच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख 2-3च गोष्टी सांगतोय की हा सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने समूहाला समाजाला मदत करण्यासाठी तर महत्त्वाचा कार्यक्रम आहेच, पण आपल्याला यामध्ये मोदीजींच्या फोटोसोबत फ्लेक्स बोर्ड, बूस्टर डोस घेण्यासाठी व्यवस्था, कुठं आपल्याला निवडणुकीमध्ये जसा गाड्या सजवतो तशा काही गाड्या सजवता येईल का, ॲटो रिक्षाच्या मागे आपण काही डिझाईन करू शकतो का, अशा पद्धतीने या वॅक्सिनच्या संदर्भात बूस्टर डोजमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी योगदान द्यायचं आहे. आणि हे देण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला 15 ऑगस्ट नंतर पूर्ण शक्तीने या कामात लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी जीव ओतून काम करावं. येणाऱ्या निवडणुका आहेत, या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे आपण बैठक घेऊच, पण लोकसभेची बैठक घेण्यात आली जी मला माहीत नव्हती, पण लोकसभेची बैठक घेताना अपेक्षा काय केली आहे. माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी, तुम्हाला माहीत असेल की 1984 मध्ये 2 जागा आणि 7.74% मतं होती, फक्त 7.74. 2019 मध्ये 303 जागा आणि 41% मतं या देशात घेतली. 17 राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त मतं, 20 राज्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचं कार्यालय हे आर्कायलॉजी विभागात म्हणजे पुरातत्व विभागात जमा करण्याची वेळ आली. आणि जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा फार फार वर्षापूर्वी या राज्यात काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं आजोबा नातवाला सांगेल असं 20 राज्यांमध्ये अवस्था काँग्रेसची केली. पण मोदीजी म्हणतात कि 41% ये तो कोई जनता का आशीर्वाद नहीं हो सकता, हमें 50% तक पहुंचना है. 2019 मध्ये 23 कोटी मतं होती. 2024च्या निवडणुकीत आपण या 23 कोटीवरून 28 कोटी जाण्याचं टार्गेट घेतलं आहे. आणि जागा सुद्धा 303. आणि उत्तर प्रदेशमध्ये आपण रामपूर आणि आजमगड या 2 लोकसभा जिंकल्या. आता आपला प्रयत्न असा आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये की या जागांमध्ये आपल्याला वाढ करायची आहे. आता ही वाढ करताना या महाराष्ट्राच्या 16 लोकसभा या दृष्टीने विचारात घेतल्या आहे. देशामधल्या 144 लोकसभा घेतल्या गेल्या आणि प्रत्येक लोकसभेला एक केंद्रीय मंत्री जोडला आहे जो आपल्याकडे हरदीप सिंग पुरी हे आपले इथे येणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल किंवा माहीत नसेल तुम्हाला, याच्यासाठी एक पुस्तकच पाठवलं आहे. ते पुस्तक जो कोणी वाचेल त्याला लक्षात येईल की आपलं पक्ष, आपलं सरकार, आपलं नेतृत्व हे किती बारीक अभ्यास करते, किती वाजता जेवतील एवढ्यापासून बारीक बारीक गोष्टी केल्या आहे की कोणत्या कार्यकर्त्याच्या घरी जायचं, कुठं बैठक घ्यायची, कोणत्या मंदिरात जाऊन तिथं बैठक घ्यायची, फक्त इथं कधी जायचं एवढा टाइम सोडला की बाकी सारा टाइम टाकला आहे. इतकं सूक्ष्म नियोजन आहे. कोणासाठी, कशासाठी? आपल्यासाठी आहे ना. आपल्यासाठी केलं जात आहे की आपला पक्ष हा मजबूत व्हावा, सुदृढ व्हावा, सशक्त व्हावा, या जिल्ह्यामधून, या लोकसभा क्षेत्रामधून आपण पुढे जावं यासाठी केलं जात आहे. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा जी जी कार्य आपल्याला सांगितलं जातील, हरदीप सिंग पुरी 15 ऑगस्ट नंतर आपल्याकडे येत आहेत. आणि यामधला सुद्धा एक धोका प्रमुख नेत्यांना मी सांगून ठेवेन की त्यांचं एक पोर्टल केलं आहे आणि हरदीप सिंग पुरी जेव्हा इथे येतील तेव्हा त्या पोर्टलवर हरदीप सिंग पुरीला सुद्धा फोटो टाकायचा आहे की मी 10 वाजता पोहोचलो. जे जे कार्यक्रम होतील ते कार्यक्रम टाकायचे आहे आणि जे प्रमुख नेते त्या कार्यक्रमामध्ये लक्ष देणार नाही त्याची नावही टाकायची. आणि त्या संगणकीय सिस्टीममध्ये एवढी चांगली सिस्टीम आहे की नंतर मग कोणी म्हणायचं नाही की मी गायब का झालो, मी मिस्टर इंडिया का झालो. कारण मग
तुम्ही जर पक्षाच्या कार्यक्रमाच्या वेळी मिस्टर इंडिया होत असाल तर तिकीटच्या वेळी तुम्हाला मिस्टर इंडिया करण्याचं पवित्र कार्य हे सुद्धा ते संगणक करणार आहे। आणि म्हणून या कार्यक्रमात ज्यांना वाटतं की मी एवढे वर्ष पक्षाची सेवा केली तर उत्तरपत्रिका सुंदर लिहिली असेल तर रोल नंबर टाकायला विसरू नका, अन्यथा तुमच्या गुणपत्रिकेचं मूल्यांकन होणार नाही, एवढी काळजी मात्र सर्वांनी घ्यावी। धन्यवाद। जय तिरंगा, जय भारत माता।